नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना जय हिंद। 30,000 प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण। पोलीस भरतीचे 2004 ते 2018 पर्यंत जे विविध प्रश्न विचारले गेलेले आहेत त्या प्रश्नांचं विश्लेषण आपण या ठिकाणी बघतोय। पुनरावृत्ती झालेले जे प्रश्न आहेत किंवा साधर्म्यावर आधारित जे प्रश्न आहेत यांची ही आपली प्रश्न विश्लेषण सिरीज या ठिकाणी चालू आहे। भारती प्रकाशन पुणे, सिद्धेश्वर हाडबे, नितीन सत्रे, गंगाप्रसाद केंद्रे लिखित हे पुस्तक, त्याचा आपण आधार घेतोय आणि या ठिकाणी मागील प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस करतो आहोत। आजचं जे लेक्चर आपलं असणार आहे त्या लेक्चरमध्ये आपण दिनविशेष आणि इतर एक दोन महत्त्वाचे टॉपिक ते या ठिकाणी बघणार आहोत। सुरुवातीला आपण या ठिकाणी समाजसुधारक बघूया आणि नंतर दिनविशेष बघूया की कशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी रिपीट झालेले आहे पोलीस भरतीला। बघा, समाजसुधारक पोलीस भरती जर तुम्ही बघितली, याच्या आधीचे सगळे पेपर जर काढून तुम्ही बघितले तर हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणून तुम्हाला बघावा लागतो। कारण या ठिकाणी समाजसुधारक हा घटक थोडासा इतिहासाला कव्हर करणारा आहे असं आपल्याला म्हणावं लागतं। इतिहासाचा अभ्यास करताना तुम्ही समाजसुधारकाचा अभ्यास करतात, समाजसुधारकाचा अभ्यास करताना तुमचा इतिहासाचा अभ्यास होत जातो, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे। आता इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय काय महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि भारतातील समाजसुधारक, मग त्यांचे कार्य, त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, त्यांनी सुरू केलेली वृत्तपत्रे, साप्ताहिकं, मासिकं, त्यांची ग्रंथसंपदा, सामाजिक चळवळीतील त्यांची भूमिका, यासंबंधी जे प्रश्न आहेत ते तुम्हाला वाचावे लागतात। आता मग महाराष्ट्रातील कोणते समाजसुधारक आणि भारतातील कोणते समाजसुधारक जे सातत्याने पोलीस भरतीला कव्हर झालेले आहेत त्यांची चर्चा आपण केली पाहिजे। बघा, राजर्षी शाहू महाराज यांच्यावर सातत्याने प्रश्न आहे। मग यांचं आरक्षणासंदर्भातलं धोरण, यांची वसतिगृहे, यांची जे अस्पृश्य जाती आहेत त्यांच्यासाठीचं कार्य, यांचं शिक्षणासाठीचं कार्य, यांचं महिलांसाठीचं कार्य, राजर्षी शाहू महाराज। कोणतं वसतिगृह कशासाठी सुरू केलं हे आहे त्याच्यामध्ये। त्या मग तलाठी शाळा असेल, इतर मग बऱ्याच बाबी, जातीय बाबी ज्या आहेत त्या कशा मोडून टाकता येतील, जुन्या रीती ज्या आहेत त्यांच्या विरोधातली बंड, त्या सगळ्या बाबी राजर्षी शाहू महाराज। पुढे सयाजीराजे गायकवाड हे कुठलचे हे होते त्या ठिकाणी, म्हणजे कोणत्या ठिकाणी कार्य करत होते हा महत्त्वाचा प्रश्न आहे। बडोदा, महात्मा ज्योतिबा फुले। महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम ज्यांनी समाज सुधारणेला सुरुवात केली अशी महात्मा ज्योतिबा फुले। मग त्यांची संस्था, त्यांनी स्थापन केलेला समाज, कोणता समाज स्थापन केला आहे त्यांनी, कधी स्थापन केला, त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ कोणते, त्यांच्या पत्नी, त्यांचा तो काव्यसंग्रह गाजलेला, हे सगळं तुम्हाला माहीत असलं पाहिजे। पुढे महर्षी धोंडू केशव कर्वे, महिलांसाठीचं कार्य, मग यांची ते महिला विद्यापीठ असेल, महिला विद्यालय असेल, अनाथ बालिकाश्रम असतील किंवा इतर कार्य, त्यांना भेटलेली भारतरत्न पदवी, त्यांची महत्त्वाची ग्रंथसंपदा तुम्हाला माहीत असली पाहिजे। पुढे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा भारतीय अर्थशास्त्रासंदर्भातला अभ्यास असेल, सामाजिक राजकारण असेल, यांनी स्थापन केलेल्या संस्था असतील, यांच्या पत्नी, त्यांचं कार्य, हे तुम्हाला वाचावं लागतं। पुढे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची गाजलेली संस्था कोणती, यांनी मुख्यत्वे कोणासाठी काम केलं, ते मुरळी असेल, देवदासी असेल, त्यांच्या संदर्भात यांचं काम काय, यांच्या बहीण, त्यांचंही काम तुम्हाला माहीत असलं पाहिजे। ओके, आता पुढे भारतातील काही महत्त्वाचे समाजसुधारक जे तुम्हाला करावे लागतात। स्वामी विवेकानंद, त्यांनी स्थापन केलं ते मिशन, त्यांच्या गुरूंचं नाव, त्यांच्या आईचं नाव, त्यांनी दिलेला संदेश महत्त्वाचं आहे। स्वामी विवेकानंद एक अत्यंत महत्त्वाचे समाजसुधारक। पुढे पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, इथे विवेकानंदांची ती अमेरिकेतील विश्व धर्म परिषद कधीची, तोही महत्त्वाचा मुद्दा आहे। पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर कशासाठी कार्य केलं, मुख्यत्वे सतीप्रथा की इतर काही, कोणत्या प्रांतात कार्य केलं हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे। प्रांत म्हणतोय मी। ईश्वरचंद्र विद्यासागर त्यांनी केला तो महत्त्वाचा, त्यांच्या प्रयत्नामुळे जो कायदा झाला, तो कायदा कधीचा कायदा आहे, ज्यांचा अभ्यास आहे ना त्यांना हे सगळं क्लिक होत असेल, त्यांना या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देता येतील। पुढे राजाराम मोहन राय यांचा ब्राह्मो समाज कधी स्थापन झाला, ब्राह्मो समाजाच्या आधी यांनी कोणती संस्था स्थापन केली होती,
इंटरेस्टिंग आहे. त्यानंतर स्वामी दयानंद सरस्वती, त्यांचा गाजलेला ग्रंथ, त्यांनी स्थापन केलेला समाज, त्यांनी कार्य कुठे केलं, पुढे ते दयानंद ॲग्लो वैदिक कॉलेज जे आहेत, DAV संस्था ज्या आहेत त्या, हे सगळं तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर मग याचा अभ्यास कशातून करायचा? तात्यांच्या प्रोग्राममधील आपण समाजसुधारकांचे सगळे लेक्चर बघितलेले आहेत. आपल्या यूट्यूब चॅनलला उपलब्ध आहे. आपलं STI RCP ॲप्लिकेशन आहे, त्यालाही उपलब्ध आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देतो, त्यावर तुम्हाला हे सगळे व्हिडिओ लेक्चर्स भेटतील. ओके. समाजसुधारक विपुल पाटील यांचं पुस्तकं या ठिकाणी सुचवलेलं आहेत, तेही तुम्ही बघू शकतात. आता पुनरावृत्ती झालेले प्रश्न, रिपीट झालेले प्रश्न, रिपीटेड प्रश्न बघा. पहिला प्रश्न, मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली? अमरावतीला आलाय, SRPF नागपूरला आलाय. मुलींसाठी पहिली शाळा महात्मा फुले, महर्षी शिंदे, धोंडो केशव कर्वे, पंडिता रमाबाई. काय मुलींसाठीची पहिली शाळा? उत्तर महात्मा फुले. कधी? 1848. कोठे? बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यामध्ये मुलींसाठीची पहिली शाळा. मग इथे माझा तुम्हाला प्रश्न आहे की दुसरी शाळा कधी सुरू केली? इंटरेस्टिंग आहे. कोणत्या वाड्यामध्ये सुरू झाली? इंटरेस्टिंग आहे, महात्मा फुले, मुलींसाठीचं. आता महात्मा फुलेंना या मुलींच्या शाळेसाठीची प्रेरणा नेमकी कुठून भेटली होती, हाही प्रश्न विचारला गेला. थोडंसं बघा, वाचन करा, अभ्यास करा. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हां, हे एक महत्त्वाचे समाजसुधारक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सातत्याने प्रश्न आहेत. इथे विचारलं त्यांचा जन्म कुठे झाला? चिखली, रत्नागिरी, पुणे, महू, मध्य प्रदेश, बडोदा. उत्तर आहे महू, मध्य प्रदेश. हे महूचा सुद्धा फुल फॉर्म आहे. चिखलीला कोणाचा जन्म झाला आहे? एक महत्त्वाची आणखी एक समाजसुधारक म्हणूया, राजकीय योद्धा म्हणूया. जन्म कधीचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा? 14 एप्रिल 1891, मध्य प्रदेश, इंदूरजवळील महू. मग या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अनेक प्रश्न आहे. मग त्यांनी सुरू केलेली वृत्तपत्र कोणती? त्यांनी मिळवलेल्या पदव्या कोणत्या? कोणत्या पदवीसाठी कोणता ग्रंथ लिहिला? त्यांनी केलेले विविध सत्याग्रह मला माहीत असले पाहिजे. पुढे सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले? सुधारक रायगडला आलाय प्रश्न, सांगलीला आलाय. लोकमान्य टिळक, बेहरामजी मलबारी, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर. सुधारक गोपाळ गणेश आगरकर. जिवंतपणे स्वतःची प्रेतयात्रा पाहिलेली समाजसुधारक. बुद्धिप्रामाण्यवाद यावर विश्वास असलेले समाजसुधारक. 1888 सुधारक ही साप्ताहिक यांनी सुरू केले. 1881 ते 1887 ते केसरीचे संस्थापक होते. इथे आता एक मागं पोस्टमन भरती झाली, तिथे प्रश्न विचारला गेला होता, केसरी आणि मराठा. बरोबर आहे, मराठा आणि केसरी कोणी सुरू केली होती हा एक प्रश्न आहे. इथे आगरकरांसोबत कोण होतं? हे मराठी की इंग्रजी? केसरी की इंग्रजी? केसरी मराठा की इंग्रजी? म्हणजे कोणतं वृत्तपत्र कोणत्या भाषेमध्ये होतं हा प्रश्न विचारला गेला आहे तुम्हाला. काय पुण्याची न्यू इंग्लिश स्कूल कोणी सुरू केली हाही प्रश्न विचारला गेला आहे. वाचावं लागेल, वाचून जावं लागेल. पुढे स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण? तुम्हाला मी वरतीच सांगितलं होतं. स्वामी विवेकानंद म्हटलं की त्यांची शिकवण, त्यांचे गुरु, त्यांच्या मातेचं नाव, त्यांची ती संस्था, मिशन माहीत असलं पाहिजे. ऑप्शन उत्तर रामकृष्ण परमहंस. काय? रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदांचे गुरु, त्यांचं नाव. आणि मग या रामकृष्ण परमहंस हे जे आपले गुरु आहेत त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांचे कार्य, त्याच्या जाणीवेतून रामकृष्ण मिशन ही धर्मसंस्था विवेकानंदांनी सुरू केली. कधी? 1897ला. 1899ला कोलकात्याजवळ बेलूर मठ, त्याची स्थापना ती करतायत. आणि ते बेलूरच पुढे मग रामकृष्ण मिशनचे केंद्र बनत आहे. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढचा प्रश्न, स्वतंत्र मजूर पक्ष रिपीट झालेला प्रश्न. स्थापना कोणी केली? महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, मोतीलाल नेहरू.
उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्वतंत्र मजूर पक्ष कधीची स्थापना? 1936ची. पुढे 1942ला अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अत्यंत महत्त्वाचे समाजसुधारक. पुढे त्यांच्यावरच प्रश्न आहे, चवदार तळ्याचा सत्याग्रह. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा चवदार तळ्याचा सत्याग्रह कोठे झाला आणि कधी झाला? दोनही माहीत पाहिजे तुम्हाला. SRP आपला रिपीट प्रश्न आहे. मुंबईला, मॅन्समनलाही आहे, इकडे आहे. सत्याग्रह कुठे होतोय? महाडला. महाड कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगडला. कधी होतोय? 20 मार्च 1927ला. पुढे इतर सत्याग्रह तुम्हाला माहीत असले पाहिजे किंवा इतर महत्त्वाच्या बाबी. काळाराम मंदिर सत्याग्रह नाशिकचा कधी झाला हे तुम्हाला माहीत पाहिजे. मनुस्मृतीचं दहन त्यांनी कधी केलं हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढचं धर्मांतराची घोषणा त्यांनी कुठे केली ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. इंटरेस्टिंग प्रश्न आहेत सगळेच. वाचन असलं पाहिजे, अभ्यास असला पाहिजे, तरच या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता येतील. पुढचा प्रश्न, विद्वांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले किंवा कोणी स्थापन केला हे आश्रम? सरोजिनी नायडू, महर्षी धोंडो केशव कर्वे, पेरियार रामस्वामी, महात्मा फुले. विद्वांचं शिक्षण तेव्हाच्या काळामध्ये हे फार मोठं कार्य होतं हे आधी लक्षात घ्या. अनाथ बालिकाश्रम 1899 साली पहिल्यांदा पुण्यातील सदाशिव पेठेमध्ये. मात्र पुण्यामध्ये प्लेगची साथ आली आणि 1900 मध्ये पुण्याजवळील जे हिंगणे हे गाव होतं त्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं. माझा एक तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, ज्यावर पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले गेले. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केलेल्या इतर आणखी कोणकोणत्या संस्था तुम्हाला माहीत आहेत आणि त्या कधीच्या? कोणती संस्था कधी? विद्यापीठ, महिला विद्यापीठ, पहिलं महिला विद्यापीठ म्हणूया आपण भारतातील, कधी स्थापन केलं? त्याला कुणाचं नाव दिलं? ते SNDT. याचा लॉंग फॉर्म काय? ते SNDTचं नाव का दिलं? असे अनेक प्रश्न आहेत. आपण बघितले हे सगळे. आपण समाजसुधारकावरील लेक्चर बघितलेले आहेत. ते तुम्ही पाहिले असतील तर एकाही प्रश्नाचं उत्तर तुमचं चुकणार नाही हे या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, आता आपण पुढे जाऊया. पुढचं आपल्याला दिनविशेष. कोणते दिनविशेष पुन्हा पुन्हा रिपीट झालेले आहेत ते बघायचे. ओके, दिनविशेष. यामध्ये मग प्रादेशिक दिनविशेष विचारले जातात, राष्ट्रीय विचारले जातात, आंतरराष्ट्रीय विचारले जातात. आणि ते पैकीच्या पैकी मार्क्स तुम्हाला मिळू शकतात जर व्यवस्थित तुम्ही ते अभ्यासलेले असतील तर. ओके, याला चालू घडामोडीची पुस्तकं असतील ते तुम्ही वाचू शकतात. आता याच्यामध्ये रिपीट झालेले प्रश्न कोणते? राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा प्रश्न रिपीट होतोय. सोलापूर, सांगली, बीड. राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी. काय? 25 जानेवारी. आता 3 जानेवारी जो आहे ना, हा यावर्षीपासून एक नवीन दिवस म्हणून साजरा करतोय आपण. बालिका दिवस आपण साजरा करत होतो, मात्र आता त्याला एक नवीन नामकरणसुद्धा आपण केलं आहे. ते कोणतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढे 25 जानेवारी मतदार दिवस आहे. 25 जानेवारी राष्ट्रीय पर्यटन दिवससुद्धा आहे. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन आहे. 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिन आहे. काय? 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिन. पुढे खालीलपैकी बालिका दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा, बालिका दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 22 जानेवारी, 24 जानेवारी, 12 जानेवारी, 18 जानेवारी. बालिका दिन या ठिकाणी 24 जानेवारी रोजी साजरा केला जातो. कधी? 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन. याच दिवशी इंदिरा गांधींची पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथविधी आहे. 24 जानेवारी. आणि मग हे बालिका दिन याच्या मागील हेतू काय? मुलींना घरेलू हिंसा, घरगुती अत्याचार आहे, बालविवाह आहे, हुंडाबळी आहे, यासारख्या गोष्टींसाठी जागृत करणे, त्यांच्यामध्ये कुठेतरी जाणीव निर्माण करणे या बाबी. पुढे राष्ट्रीय युवा दिन. बघा, युवक दिन, युवा दिन. रिपीट आहे प्रश्न. 31 ऑक्टोबर, 21 जून, 8 मार्च, 12 जानेवारी. उत्तर आहे 12 जानेवारी. 21 जूनसुद्धा महत्त्वाचा दिवस आहे. म्हणजे आपण यावर्षी या मागील 2-3 वर्षामधून हा दिवस फार गाजतो. 21 जून
माहीत असला पाहिजे. 31 ऑक्टोबर कोणता दिवस म्हणून साजरा करतोय आणि 8 मार्च. 8 मार्च चुकायलाच नको असा दिवस. ओके. आता हा 12 जानेवारी युवक दिन आपण कोणाचा जयंती दिवस म्हणून साजरा करतो? स्वामी विवेकानंदांचा जयंती दिवस. त्यांनी युवकांना संदेश दिला होता. त्यामुळे आपण या ठिकाणी हा 12 जानेवारी दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करतो आहे. पुढे आंतरराष्ट्रीय महिला दिवस. पुन्हा पुन्हा विचारला गेलेला प्रश्न किती वेळा आलाय ते तुम्हाला या ठिकाणी दिसतंय विथ प्रूफ. आंतरराष्ट्रीय महिला दिवस. आता जे रिपीट झाले ते तर पाठच असले पाहिजेत. ओके. 8 मार्च. मग 10 जून राष्ट्रीय दृष्टिदान दिन. 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिवस. 10 डिसेंबर जागतिक मानवी हक्क दिन. आता इथे माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, 1 डिसेंबर हा कोणता दिवस म्हणून आपण साजरा करतो? 1 डिसेंबर विचारतोय, उत्तर देता आलं पाहिजे. पुढे जागतिक आरोग्य दिन कोणता आहे किंवा कधी आहे? जागतिक आरोग्य दिन 9 ऑगस्ट, 23 मार्च, 7 एप्रिल, 14 नोव्हेंबर. प्रत्येक दिवशी काहीतरी आहे हे आधी लक्षात घ्या. मात्र आरोग्य दिन 7 एप्रिल. जागतिक आरोग्य संदर्भातली आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च संस्था कोणती किंवा संघटना कोणती? कमेंट बॉक्समध्ये सांगायची. 9 ऑगस्टला क्रांती दिन आहे. 23 मार्चला जागतिक हवामान दिन आहे. ते वजह अक्ष नावाचं शॉर्टकट तुम्ही पाठ केला असेल तर ते 4 दिवस, त्यातला हा एक हवामान दिन. 14 नोव्हेंबर राष्ट्रीय बाल दिन. कोणाच्या स्मृतीप्रित्यर्थ 14 नोव्हेंबर ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे आंतरराष्ट्रीय योग दिन. तुम्हाला सांगितलं मागील 2-4 वर्षापासून हा दिवस अत्यंत महत्त्वाचा, जो आपले भारताचे पंतप्रधान त्यांनी युएनच्या आमसभेमध्ये आव्हान केले होते की हा दिन साजरा करावा आणि त्याला 177 देशांनी मान्यता दिली. क्रीडा खात्याने याला खेळ प्रकार म्हणून जाहीर केलं. कशाला? योगाला. आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून. काय? 21 जून. 21 सप्टेंबर जागतिक शांतता दिन. 12 जानेवारी राष्ट्रीय युवक दिन, जे स्वामी विवेकानंदांची जयंती आपण त्या दिवशी साजरी करतो. पुढे जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? जागतिक पर्यावरण दिन. इंटरेस्टिंग. जागतिक पर्यावरण दिन. खाली विविध जिल्हे आणि खूप वेळा रिपीट झालेला असा हा प्रश्न. जागतिक पर्यावरण दिन 5 जून. जागतिक पर्यावरण दिन कशासाठी? पर्यावरणासंबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी. 1974 पासून आपण हा दिवस साजरा करतो आहोत. कधीपासून? 1974 पासून. जागतिक पर्यावरण दिन तुम्हाला माहीत असला पाहिजे. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जे विविध प्रश्न रिपीट होत आहेत, वारंवार पुनरावृत्ती होत आहेत, ती या ठिकाणी बघतोय. नक्कीच तुम्हाला ही लेक्चर सिरीज आवडत असेल तर लाईक करत चला, आपल्या मित्रांना शेअर करा. एक योग्य पद्धती ज्याला म्हणतो आपण अभ्यासाची, याआधी आलेले जे प्रश्न आहेत ते सगळे या लेक्चर सिरीजमध्ये आपण असेच पुढे लाईव्ह स्वरूपामध्ये कव्हर करत जाणार आहोत. नक्कीच या ठिकाणी तुम्ही सगळेजण कंटिन्यू हे बघत राहाल अशी अपेक्षा आहे. सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद.